तर अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक झाली आहे। सभा आटपून परत येताना देशमुखांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे। दगडफेकीमध्ये अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। मात्र अनिल देशमुख यांनी भाजप कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त केला। या हल्ल्यामागे भाजप असेल असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे। उपचारासाठी अनिल देशमुख यांना रुग्णालयात हलवलंय, तर काटोलच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून अनिल देशमुख यांना आता पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयामध्ये हलवल्याची माहिती समोर येते। मात्र त्यांच्या गाडीवर जेव्हा हल्ला झाला, जी दगडफेक झालेली आहे त्यानंतरची ही त्यांची दशा आपण बघू शकतोय। एकतर त्यांच्या डोक्याला इजा झालेली आहे, दुसरं म्हणजे त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्याचंही या ठिकाणी पाहायला मिळतंय। अनिल देशमुख हे मागच्या मविया सरकारच्या काळामध्ये गृहमंत्री राहिलेले आहेत। त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झालेले होते। जेलमधून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधलेला होता आणि आता जेव्हा निवडणूक आलेली आहे राज्यामध्ये आणि त्याच्यामध्ये अनिल देशमुख यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे, त्याच्या प्रचारासाठी अनिल देशमुख हे गेलेले होते। तिथून परतताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे। त्यामुळे आता ही दगडफेक नेमकी कोणी केली, का केली असा सवाल उपस्थित होत असतानाच अनिल देशमुख यांनी मात्र भाजपवर गंभीर आरोप केले आहे, संशय व्यक्त केला आहे। 4 अज्ञात इसमांविरुद्ध अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास डीवायएसपी काटोल यांच्याकडे आहेत। घटनास्थळावर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र आणि नागपूर जिल्हाधिकारी यांनी भेट पण दिलेली आहे। रिजनल फोरेन्सिक टीम नागपूर ही घटनास्थळावर तांत्रिक पुरावा गोळा करण्यासाठी आलेली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 2000 पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात असून 300 सीएपीएफ तैनात आहेत। यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे। जनतेला माझा विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।